आता हा आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम असतो पहा मी, वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड इज 5/12 दॅट इन एअर. म्हणजे इथं वेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड आणि एअर यांची त्यांनी कंपॅरिझन दिले. वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज 3/4 दॅट इन एअर. द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम वॉटर टू डायमंड इज, आणि त्यांनी गिवन व्हॅल्यू जी आहे ती आर इज इक्वल टू 45, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिला आहे 45 डिग्री, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स विचारला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्यासमोर आहेत. आता पहा, या प्रॉब्लेममध्ये जो गिवन डेटा आहे त्याचं मिनिंग जर का आपल्याला समजलं आणि ते आपण व्यवस्थित रिप्रेझेंट करू शकलो तर आपल्याला हा प्रॉब्लेम खूप सोपा जाईल. पहा, पहिलंच वाक्य मी पुन्हा एकदा वाचतोय. द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड इज 5/12 दॅट इन एअर. याच वाक्याचं मी मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये असं रूपांतर करू शकतो. व्हेलॉसिटी ऑफ डायमंड इज 5/12 दॅट इन एअर. याच्यावरनं मी हा जो 5/12 आहे तो दुसऱ्या बाजूला घेतला, 12/5 होईल, आणि हे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डायमंड हे या बाजूला घेतलं तर असं रेशो मिळेल. पहा, व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन डायमंड इज इक्वल टू 12/5. याचाच अर्थ हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन डायमंड आहे. ह्याच पद्धतीनं दुसरं वाक्य जे आहे ते मी डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य काय पहा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इज 3/4 दॅट इन एअर. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर म्हटलं आहे, त्यामुळे परत हे इक्वेशन मला व्हेलॉसिटी इन वॉटर इज इक्वल टू 3/4 दॅट इन एअर असं इक्वेशन तयार करता येईल. आणि हे परत मी मॉडिफाय केलं मगासारखंच, तर VA/VW इज इक्वल टू 4/3. हा रेसिप्रोकल घ्यायला विसरायचा नाही, आणि यालाच आपण हा आपल्याला माहिती आहे VA/VW इज इक्वल टू μW, रेफरन्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. आता हे जे दोन फॉर्म्युले मला मिळालेले आहेत, फॉर्म्युला नंबर 1 आणि फॉर्म्युला नंबर 2, या दोन्ही फॉर्म्युलांचा जर का मी रेशो घेतला तर तो रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर मिळतो. इथं पहा, हे जे पुढचं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये लाईट कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये जाते, म्हणजे पहिलं मीडियम कोणतं आहे आणि दुसरं कोणतं आहे हे आपल्याला इथं विचारात घ्यावं लागेल. द अँगल ऑफ इन्सिडन्स विचारलेला आहे, लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम वॉटर टू डायमंड, म्हणजे पहिलं मीडियम वॉटर आहे आणि दुसरं डायमंड आहे, म्हणून इथं मी रिफ्रॅक्ट ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर घेतला आहे. तो रेशो या पद्धतीने मिळतो. या इक्वेशन 1 आणि 2चा रेशो घेतला इथं, आणि हे सिम्प्लिफाय केलं की उत्तर मिळतं 9/5. आता हा आपल्याला रिफ्रॅक्ट ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर मिळाला 9/5. या सूत्रामध्ये ती किंमत वापरली आपण तर त्याच्यावरून आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आयची किंमत काढता येईल. आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर दिलेला आहे 45 डिग्री. म्यू इज इक्वल टू, म्यू आपण इथं कॅल्क्युलेट केलेलाच आहे, म्यू इज इक्वल टू साईन आपण साईन आर, त्यावरून साईन आय इज इक्वल टू म्यू इंटू साईन आर असं सूत्र मिळेल. म्यूची किंमत वापरली, आरची किंमत 45 दिलेली आहे ती सुद्धा वापरली. साईन 45 म्हणजे 1/√2. हे सिम्प्लिफाय केलं की आपल्याला लक्षात येईल याची किंमत, हा न्यूमरेटर 9 तसाच ठेवला, डिनॉमिनेटर 5 × √2 म्हणजे √50 मिळेल. 9/50 हा साईन आय झाला. आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आय पाहिजे असेल तर ह्याचं रेसिप्रोकल घ्यावं लागेल, साईन इन्व्हर्स घ्यावं लागेल, आणि मग आपल्याला उत्तर मिळेल आय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ 9/√50. ऑप्शन जर का आपण विचार केलं तर यातलं चौथं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे असं आपल्या लक्षात येईल. डी इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ 9/√50. ठीक आहे. याचा पुढचा प्रॉब्लेम पाहूया. आता हा प्रॉब्लेम पहा, अगदी सोपा आहे, पण हा प्रॉब्लेम MST CET 2017 साली विचारलेला आहे. म्हणजे असे काही सोपे सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातात. प्रॉब्लेम काय ते समजून घेऊ. पहा, द पोलरायझिंग अँगल फॉर अ ट्रान्सपरंट मीडियम इज थिटा. अँगल ऑफ पोलरायझेशन दिला आहे, IP ज्याला आपण नेहमी सिम्बॉल वापरतो तो इथं थिटा इतका दिलेला आहे. V इज द स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. V हा त्याचा वेग आहे इन दॅट मीडियम, गिवन मीडियम. देन द रिलेशन बिटवीन थिटा अँड V इज, V आणि थिटा म्हणजेच व्हेलॉसिटी आणि अँगल ऑफ पोलरायझेशन ह्या दोन्हींमधलं रिलेशन आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. पहा, आपल्याला अर्थात हे प्रॉब्लेम वाचला, पोलरायझिंग अँगल असे शब्द लक्षात आलं
की आपल्याला निश्चित खात्री पडते की हा जो प्रॉब्लेम आहे तो ब्रूस्टर्स लॉवरती अवलंबून आहे. ब्रूस्टर्स लॉ काय आहे? टँजंट ऑफ अँगल ऑफ पोलरायझेशन, अँगल ऑफ पोलरायझेशन थिटा आहे म्हणून मी टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू म्यू, हे जे सूत्र आहे ब्रूस्टर्स लॉचं ते वापरलं. आता या सूत्रामध्ये म्यूची किंमत व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन द मीडियम अशी किंमत वापरली. टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू सी अपॉन व्ही असं सूत्र मिळेल. आता याच्यावरून आपण जर का दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचा आणि या इक्वेशनचा थोडासा विचार करू. प्रत्येक ऑप्शनमध्ये इथं सुद्धा पहा थिटा इज इक्वल टॅन इनवर्स ऑफ व्ही अपॉन सी आहे, इथं पण व्ही अपॉन सी, व्ही अपॉन सी आहे, व्ही अपॉन सी आहे. आपल्याला जी उत्तरं दिलेत त्या चारही उत्तरामध्ये जो ऑप्शन आहे तिथं व्ही अपॉन सी आहे, पण इथं या सूत्रामध्ये आपल्याला सी अपॉन व्ही मिळालेला आहे. साहजिक आहे आपल्याला याचं काय करावं लागेल? रेसिप्रोकल घ्यावं लागेल. म्हणून या इक्वेशनचं मी रेसिप्रोकल घेतो. टॅन थिटाचं रेसिप्रोकल कॉट थिटा मिळतं, सी अपॉन व्हीचं व्ही अपॉन सी. आता व्ही अपॉन सी आहे पहा, आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आता उत्तर मिळतं आहे. म्हणून थिटा इज इक्वल टू हा इन्व्हर्स फंक्शन याचं इन्व्हर्स घेतलं तर थिटा इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ व्ही अपॉन सी मिळेल. इथं गोंधळून जाण्याचा एकच प्रश्न आहे, आपल्याला सूत्रामध्ये सी अपॉन व्ही मिळतं आणि ऑप्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी व्ही अपॉन सी आहे. रेसिप्रोकल घेतलं की उत्तर अगदी सहज आपल्याला मिळतं. म्हणजे यातलं बी हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे अशा प्रकारचे सोपे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला काही वेळेला विचारले जाऊ शकतात. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये पहा, पहिला मी प्रॉब्लेम वाचतो पुन्हा एकदा. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.33. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. द टाईम टेकन बाय लाईट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1200 मीटर इन वॉटर, हा शब्द महत्त्वाचा आहे. आपल्याला टाईम विचारलेला आहे आणि ते जे टाईम आहे ते 1200 मीटर इन वॉटर, दुसऱ्या मीडियममध्ये जे इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी जो टाईम लागतो तो टाईम विचारला आहे. अर्थात मगाशी जे आपल्याला फॉर्म्युले दिले होते त्या लिस्टमध्ये डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम हा फॉर्म्युला आपण लिहून घेतला आहे. बेसिक फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा, व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाईम, देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. पण ही जी व्हेलॉसिटी आहे ती वॉटरमधली आहे हे महत्त्वाचं, आणि आपल्याला जी व्हेलॉसिटी दिलेली आहे ती एअरमधली दिलेली आहे. म्हणून या एअरमधल्या व्हेलॉसिटी आणि ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी व्हॅल्यू दिलेली आहे ह्या दोन्हीवरून आपल्याला वॉटरमधली व्हेलॉसिटी काढावी लागेल. आणि ते सूत्र आपल्याला माहिती आहे, म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू व्ही ए अपॉन व्ही डब्ल्यू. या फॉर्म्युल्यावरनं व्ही डब्ल्यूचा फॉर्म्युला तयार करता येईल. देअरफॉर व्ही डब्ल्यू इज इक्वल टू व्ही ए अपॉन म्यू, आणि हा फॉर्म्युला मी तो वापरला आहे पहा, व्ही ए अपॉन म्यू इंटू टाईम. ती आहे तसंच आहे, डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे. विचारलेली गोष्ट कोणती आहे तर ती टाईम आहे, द टाईम टेकन बाय लाईट हे विचारलं आहे. म्हणून हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून टाईमचा फॉर्म्युला तयार केला. मी मग सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युलांवरती आपल्याला खेळता आलं पाहिजे. इथं हा खेळ करायचा आहे आपल्याला, म्हणजेच टीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. टी इज इक्वल टू ही टर्म या बाजूला किती तर परत रेसिप्रोकल होईल, डी इंटू म्यू अपॉन व्ही ए मिळेल इज इक्वल टू टी. किमती वापरल्या आपण, किमती जर का वापरल्या आणि हे कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन फारसं अवघड नाही आहे, तोंडीसुद्धा करता येईल अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आहे. आपण सुद्धा हे करून लगेच चेक करू शकताय. 5.32 मायक्रोसेकंड्स 10⁻⁶ मध्ये मिळतं आपल्याला उत्तर. 10⁻⁶ म्हणजे मायक्रो, म्हणून 5.32 मायक्रोसेकंद हे करेक्ट आन्सर असेल. याच्यामधलं हे जे बी आहे हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये इथं आहे पहा, हा प्रॉब्लेम परत MST CET एक्झामला 2016 साली विचारलेला होता. आता हा प्रॉब्लेम काय पहा, मी वाचतो पहिल्यांदा. अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग थ्रू रेअर मीडियम इज इन्सिडंट ॲट व्हेरी स्मॉल अँगल आय. अँगल ऑफ इन्सिडन्स दिला आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित करून सांगितलेली आहे, ती म्हणजे तो जो अँगल आहे तो व्हेरी स्मॉल आहे, अगदी लहान आहे. हे असं का गरजेचं आहे ते सांगणं ते पुढं उत्तरामध्ये आपण पाहूया. तो एका ग्लास स्लॅबवरती पडतोय. आफ्टर रिफ्रॅक्शन ग्लास स्लॅबमध्ये गेल्यानंतर इट्स व्हेलॉसिटी इज रिड्यूस्ड बाय 20%. द अँगल ऑफ डेव्हिएशन इज. आपल्याला माहितीच आहे
जेव्हा लाईट ही एअरमधून डेन्सर मीडियममध्ये जाते त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी कमी होते, ती 20% कमी होते असं दिलेलं आहे. 20% कमी होते म्हणजे 80% शिल्लक राहते, हे आपल्याला समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आणि त्याच्यावरून मी इथं इक्वेशन लिहितोय. पहा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास इज 80%. 20% कमी झाली म्हणजे 80% शिल्लक राहिली. 80% आपण या पद्धतीने लिहू शकतोय, 80 / 100 म्हणजे 0.8. ते मी इथं लिहिलं. पहा, व्हेलॉसिटी इन ग्लास इज रिड्युस्ड बाय 20% म्हणजेच 80% ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. ही व्हॅल्यू ज्यांना व्यवस्थित रिप्रेझेंट करता येईल त्यांना पुढचा प्रॉब्लेम हा फारसा अवघड जाणार नाही. यानंतर आपण हा जो VA आहे आणि हा जो VG आहे त्यांचा रेशो याच इक्वेशनवरून फाइंड आउट करतो. म्हणजे हा VG इकडे घेतोय आणि हा 0.8 या बाजूला घेतोय. लक्षात द्यायचं आपल्याला, VA अपॉन VG इज इक्वल इकडे 1 राहणार, 1 / 0.8. हे VA अपॉन VG का घेतलं? कारण याच्यावरनं हा रिफ्रॅक्ट इंडेक्सचा फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन ग्लास. म्हणून VA अपॉन VG इज 1 / 0.8 हा रिफ्रॅक्ट इंडेक्सचा फॉर्म्युला आहे. रिफ्रॅक्ट इंडेक्सचा दुसरा फॉर्म्युला ज्याला आपण स्नेल्स लॉ म्हणतो तो सुद्धा इथे लिहितो. रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ ग्लास इज इक्वल साइन I अपॉन साइन R. आता हे दोन्ही इक्वेशन्स कम्पेअर करा. दोन्ही पण फॉर्म्युले सेम आहेत, रिफ्रॅक्ट इंडेक्स ऑफ ग्लासचेच आहेत आणि त्यामुळं यांचे लेफ्ट साईड सेम असल्यामुळे राईट साईड सुद्धा आपण इक्वेट करू शकतो आणि मग आपल्याला इक्वेशन मिळेल साइन I अपॉन साइन R इज इक्वल 1 / 0.8. आता ही जी व्हॅल्यू मिळाली, मगाशी म्हटलं हे व्हेरी स्मॉल अँगल असं का दिलंय? कारण जेव्हा अँगल हा खूप लहान असतो त्यावेळेला आपण साइन आयच्या ऐवजी फक्त I लिहू शकतो किंवा साइन Rच्या ऐवजी फक्त R लिहू शकतो. हे समजण्यासाठी इथं त्यांनी ती व्हॅल्यू दिलेली आहे आणि याच्याकडे आपलं लक्ष असेल तर या इक्वेशनपासून ही स्टेप लिहिता येते. I अपॉन R हेच इक्वेशन आहे, फक्त साइन हे सिम्बॉल न लिहिता मी फक्त I अपॉन R लिहिलेले आहेत आणि त्याचं कारण अगदी क्लिअर आहे. त्यांनी प्रॉब्लेममध्येच दिलं आहे की अँगल्स आर व्हेरी स्मॉल. हे इक्वेशन मिळतं 1/0.8 म्हणजेच 5/4. आता हे इक्वेशन I अपॉन Rचं मिळालं, त्यावरून Rची व्हॅल्यू काढली तर 4/5I इतकी मिळेल. हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. डी मध्ये उत्तर आहे. पहा, पण हे उत्तर नाही, कारण हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बरेच जण असं अनुभवास येतं की इथंपर्यंत कॅल्क्युलेशन करतात आणि हे उत्तर दिलेल्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून हेच उत्तर बरोबर लिहितात, पण ॲक्च्युली हे उत्तर चुकीचं आहे. याच्या पुढे अजूनही आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर तो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे. मग हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मिळाला, त्यावरनं अँगल ऑफ डेव्हिएशन कसा काढायचा? तर अँगल ऑफ डेव्हिएशन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स मायनस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स त्यांनी दिलेला आहे, तो I इतका आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स I. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपण इथं कॅल्क्युलेट केला आहे -4 × I/5. ही वजाबाकी केली की आपल्याला उत्तर मिळेल. आता ही वजाबाकी कशी करणार? हे कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला असं लक्षात येईल हे 5I - 4I/5 इतकं उत्तर येईल आणि 5I - 4I म्हणजेच I/5 आणि हे आपल्या उत्तरांमध्ये B हे आन्सर आहे आणि म्हणून इथं याचं सुद्धा उत्तर आहे ते B हेच येईल. अशा रीतीनं प्रॉब्लेम समजून घेतला, नेमकं काय विचारलंय याकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला उत्तर हे सहज मिळू शकेल.